हा बोला ताई, ताई. मी लातूरून बोलते. बोला ना ताई. मला अनुभव शेअर करायचे होते. हां. नाव वगैरे सांगायचंय ताई? नाही नाही, नाव मी काही सांगणार नाही, पण मी लातूरून बोलते हे तेवढं सांगते मी तुम्हाला. बरं. आज काय अनुभव आला? आणि मला मला केजरी दादांकडून सेवा पण पाहिजे होती. मी आज त्यांना फोन पण लावला होता. अच्छा. पण त्यांनी विचारले मला एवढंच की तुम्हाला सेवा पाहिजे का? मी मग कुणासाठी पाहिजे? मी त्यांना सांगितले की मला माझ्या मुलींसाठी आणि नवऱ्यासाठी पाहिजे म्हणजे. हां. एवढंच आमचं बोलणं झालं आणि फोन नंतर त्यांचा बंदच लागला, स्विच ऑफच लागला नंतर फोन. अरे. मग त्यांना मेसेज हां. करत राहा ताई सारखे. माझा साधा मोबाईल आहे आणि तेव्हा काय झालं, मी त्यांना फोन लावला आणि अचानक नवरा घरी आल्यामुळं मग ते पुढचं त्यांना बोलणंच झालं नाही. अरे. कारण माझ्या नवऱ्याला दुसऱ्या बाईचा नाद आहे ताई. नाही त्यामुळे मग मला ते त्याच्यासाठी सांगा ना सेवा त्यांना पाहिजे. ते. हां होईल आणि कसं आहे सगळं व्यवस्थित होईल ताई. ते कपडे बदलल्यासारखं माझा नवरा बायका बदलते. आज हे तर उद्या ते आहे तर ते आहे. बापरे! घरातल्या जावा पण तशाच आहेत. लेकीला काढलं घराच्या बाहेर, एकीला ह्याच्या नादातून काढलं तर दुसरी आता मोठी जाऊ पण त्याच्यासोबतच आहे, असं आहे ते. शी. हां. मी असे म्हणजे 10 वर्षापासून आहे ताई. मग मग त्यांचे मी कधी सेवा घेतली नाही केंद्रातून, पण मी हां. संकल्प सोडते केंद्रामध्ये जाते. माझे 6 गुरुचरित्राचे पारायण पण झालेले आहेत. आता 7वं पण मला करायचंय पारायण. आणि मी जर बघा माझ्या ताई. हातामध्ये धरले ना ताई, हां. मला का तुम्हाला सांगायचं माझ्या अंगाला अक्षरशः काटे येते. तुम्हाला बोलायला सुरुवात केल्यापासून माझ्या अंगाला काटा येते तुम्हाला सांगते मी. बाई गं. आणखीन पण काटा जात नाहीये. बापरे! तुम्ही जर माळ हातात धरले ना अक्षरशः आपोआप खालती येते ही माळ असं. बघा स्वामी आहेत ताई तुमच्याबरोबर आणि आहेत. तुमच्या कर्माचा घडा चांगल्या पद्धतीने भरतोय. आलं का हां. लक्षात? त्याचं तुम्हाला खूप छान फळ मिळेल ताई. खूप खूप म्हणजे का छान. मी जर चपाती करते ना, तर मला त्याच्यावर स्वामीची प्रतिमा असं ते चित्र उमटते ते भाकरीवर माझ्या. बघा. चपातीवर पण मला 8-8 दिवसाला तसे अनुभव येतात. अरे वाह! हां. ते मी फोटो म्हटलं ना असतील तर स्वामी मला हे पाठवा. पाहिजेत. हो. मी माझ्याकडे साधाच मोबाईल आहे. माझ्याकडे मोठा मोबाईल नाहीये. कारण मी नवऱ्याला माझ्या माहेरला पण बोललेलं आवडत नाही ताई. बघा आणि स्वतः असं. हां, स्वतः असं. कुणाला हे बोललेलं आवडत असंच नाही. असतं. स्वतः हां. व्यक्ती चांगली नसेल ना, हां. तर ते नाहीतर दुसऱ्यांवर आणि संशय मग घेतात. मला मारतो, चिरतो, कापतो, भांडण करायचं. मला 3 मुलीच आहेत ताई. मला मुलगा पण नाही. मी मुलासाठी पण एक वेळेस केंद्रातून सेवा घेतली होते. पण हां. ते म्हणजे काहीच झालं नाही. एकाने म्हणले की तुम्हाला चुकीची सेवा दिली आहे त्यांनी. अच्छा. हां. मी मग एक वेळेस काय झालं, मी अक्कलकोटला गेले. मी हं. स्वामींना म्हणलं होतं, मी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन यायले. मग मी हां. नैवेद्य घेऊन गेल्यानंतर गाडीतून आम्ही उतरलो. मी हां. नैवेद्य काढणार म्हणजे तर एक काकू आल्या माझ्याजवळ. त्या मला म्हणे, "मला खायला काहीतरी दे ना." म्हणजे असं वयस्करच होते असं हां. म्हणजे ते मागायला येतात ना. बहुतेक हो. स्वामी त्यांच्याच रूपामध्ये आले होते. मला ते कळलंच नाही. मी त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला नाही. मी त्यांना चिप्स खायला दिले त्या टायमिंगला. अरे! नंतर मला लक्षात आलं की हे स्वामीच होते. नंतर मला कळलं ते. हो. हां. मग मी अरे! मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर नैवेद्य दाखवले स्वामीला आणि हां. तिथे एक माणूस होता. तुम्हाला 3-4 वेळेस प्रसाद दिसला असं सारखं. मग मी ते नैवेद्य त्यांनाच देऊन टाकला प्रसाद म्हणून ते. आई गं! हं. आजींना पण मला द्यायला पाहिजे होतं. मी त्यांना चिप्सचं पॉकेट दिली. पण ते नंतर लीक झालं ना मला की ते स्वामीच आले होते माझ्याकडं म्हणून. हो. हो. असंही माझ्या दिव्यामध्ये चंद्रकोर, ओम हो का? असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं रोजच आणि रोजचं फोटोवरचं दत्त महाराजांच्या फोटोवरचं रोजचं फुल पडते ते माझ्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पण फोटोवरचं. आणि मग ज्या बायका आहेत त्यांच्याबरोबर, त्यांचे मिस्टर हां. नसतात का? त्यांना नाही माहिती? आहेत ना. आता मी मात्र माझ्या दीराला डायरेक्टली बोलले मी. तर ते मला शिव्या द्यायला चालू केलं. अय्या! हां. मग मी म्हणलं जे खरं आहे ना स्वामीला मी तेच त्याच्यासाठी तर मी आता 41 दिवसाची सेवा चालू केली. केजरी हां. दादांचा तुम्ही पौर्णिमेचा अनुभव तुम्ही त्यांच्यासोबत ते हे केलात ना मुलाखत. हां. मुलाखत त्यांची ते. मी हां. त्याच्यातून काही सेवा घेतल्यात ताई ते अच्छा. करण्यासाठी आणि त्यांनी ती पोटली पण सांगितली ना उतारा करून ते टाका हो. आणि एक पोटली बांधा. ती करणार आहे आता. हां, करा ताई. लवकर येतील हो. बघा तुम्हाला अनुभव. आणि मला माझ्या सासऱ्यांनी पण बघवानापणे कारण आधी माझा नवरा त्यांची सगळी हमाली करायचा. आम्ही पण त्यांची कामं करायची. पण आता करणं गेलो. आम्ही त्यांच्याकडून 4 एकर शेती घेऊन आमचं मी करून खायलो. मग ते कसं देखवना ह्यांनी कसं आमच्याकडे मागायला येणार त्याच्यासाठी माझ्यावर करणी केली सासऱ्यांनी माझ्या. अय्या! मग असंच सासू? स्वामी ते दोघांनी पण मिळून केली माझ्यावर करणी. अगं मग मी बाई! स्वामींना खूप विनवण्या केल्या. अक्षरशः स्वामी माझ्या शेजारी बसून रात्री ते माझी काळजी घ्यायचे. स्वामी मला त्रास व्हायला म्हणजे की ते माझ्या डोक्यावरून असं हात फिरवून मला सगळं जाणवायचं ताई मला. आई गं! बघा. मी त्यांचे तारक मंत्र म्हणायचं ना, त्यांचं ते हे आहे ना मंत्र ते म्हणताना अक्षरशः स्वामींनी माझा उतारा सुद्धा करून टाकलेला आहे. त्यांनी मला उतारा करून दिला आणि मी स्वतः नेऊन टाकलाय ते उतारा. बघा. म्हणजे नाही स्वामी होईल. आहेत तुमचं माझ्यासोबत. सगळं छान होईल ताई. हं.
तुमचं खूप छान होईल ताई सगळं. मी तुम्हाला तुम्हाला आईला बोलल्यासारखं वाटतंय. मला स्वामी आईला सांगितल्यासारखं वाटतंय. नाही तुम्हाला इतके चांगले दिवस येतील ना ताई, की त्यांना नंतर सगळ्यांना कळेल की ही कशी आपल्या घरात हीच एक लक्ष्मी आहे असं. त्यांना हां, ते त्यांना लक्षात येईल आणि नवऱ्याला पण हे कळलं. मी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तरी नाही, पण नाही. ते ते त्यांना स्वामी कळेना. बरोबर त्यांना करतील ताई. तुम्ही फक्त आणि तुमचं काम करत राहा असं, सेवा करत राहा. हो, हो. हां. आपण मला कोणाशी वाईट भरपूर नाही प्रचिती वागायचं. देतात. खूप अनुभव देतात मला स्वामीनं. माझ्या क्षणाक्षणाला सोबत आहेत माझ्यासोबत स्वामी. आणि मी एक वेळेस मुलींना ऑटोनच मात्र आले ना होते. ताई एक लक्षात हां. ठेवा, मुलींना पायावर उभं करा. ते शिक्षण हा मुलीला पण तिसरा काय झालं डोळा ताई, ती आहे. 5वी पर्यंत खूप हुशार होती ताई ती. नंतर हां. काय झालं काय माहिती, ती अभ्यासात खूप मागं पडली आणि तिला माझ्या जावेनं पण केली, की तिनं मरून जावं म्हणून केली तिनं. अरे, अरे, करणी अरे! केली तिलाही. कारण ते म्हणजे स्वतःच्या पायावर थांबवणे, ती दिसायला पण सुंदर आहे. माझ्या मुलींपेक्षा खूप दिसायला सुंदर आहे. म्हणून हिनं हं. अभ्यासात पण जाऊ नये म्हणून तिला ते करणी करून मुलांमध्ये सोडलं. बापरे! हां. म्हणजे हिनं मुलांना बोलावं, मुलांकडे आकर्षित व्हावं, ती हां, शिकू हां, नये. हां. मग तिनं मरण्याचा पण खूप प्रयत्न केला. अरे, 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 अरे! हां. मग मग तिला आता कशी त्याच्यातूनही आहे? मला स्वामींनी बाहेर काढलं आता मला. पण ती आता हं. काय ताई ती घरात बसतीये. पण संध्याकाळ झाली ना तिला घरलाच यावं वाटत नाही. मला तिला सारखं बोलायचं जावं तू चल, घरी बस. असं हं. करू नको. तिला नाही सारखं म्हणायचे. थोडंसं रात्री ना तिला जेवण करती. डॉक्टरांकडे पण दाखवा हां, हां. आणि तारक मंत्राचं तीर्थ द्या. तिला हो, थोडी हो. आणि रक्षा ते तिला पानाचा लावा. एक उतारा बघितले होते मी ते व्हिडिओमध्ये बघितले होते, की ते हं. पानाचा खायच्या पानाला तेल लावून आपला ते उतारा करून टाकलेला. ते 2-3 दिवस केले होते मी. हां. त्याचा एक थोडासा पडला मला. ते तारक मंत्राचं पाणी पण चालूच आहे तिला. हो ना? हां, हां. होईल, होईल हां. लवकर चांगलं होईल. पण त्यांना काही का असेना मुलींना आधी शिक्षणाशिवाय ठेवू नका. नाही, नाही. ते माझे म्हणजे मुलींकडे सगळं फोकस माझं मुलींकडेच आहे. पण माझं हं. हे आहे, की मला लग्न झाल्यापासून मला ह्या मुलीसुद्धा मला कशा झाल्यात, स्वतःला सुद्धा हे मला लक्षात येत नाही तुम्हाला सांगते मी. बापरे! मी बरं. एकांकडे बघितले होते, की त्यांनी मला सांगितलं होतं, की तुझा नवरा जगप्रेमी आहे, पण बायको प्रेमी नाही. मग मी स्वामींना हे म्हणते, मला हं. एखादी गोष्ट तुम्ही कमी दिला तरी चालते. मला माझ्या नवऱ्याचं सुख द्या. माझ्या नवऱ्याने मला चांगलं बोला, माझ्याशी चांगलं वागावं. बाहेर चार लोकांमध्ये अपमान करू नये माझा त्यांनी. बरोबर, बरोबर. हां, प्रेमाने बोलावं मला. अक्षरशः मुलींच्या सुद्धा शाळेमध्ये त्यांनी माझ्यासोबत भांडण करून तिथं सुद्धा माझा मान अपमान म्हणजे हे ते काहीच ठेवलं नाही मॅडम तिथे ताई. अरे बापरे! हां, तिथेही असंच म्हणजे त्यांना सगळ्यांच्या पण समोर काहीही थोडंसं तारक बोलायचं. मंत्राचं तीर्थ द्यायचं ना ताई. चालू केले ताई मी द्यायला त्यांना. होणार मग. हो, फार लवकर हो, हो. तुम्हाला रिझल्ट येईल बघा ताई. तुम्ही मी पुढे त्यांना पाणी अनुभव द्यायला तो चालू शेअर केली, करा. अंगारा लावते. परत ती आता ते बाई आहे ना ती सोडून जावं म्हणून हे करते. परत कुठल्याच बाईच्या नादाला लागू नये. आमचा हं. संसार चांगला हो. मी रोज स्वामीला विनवण्या करते. होईल, मी जर होईल. ताई कुठं बाहेर जरी चालले ना मी, तर हं, मग अक्षरशः स्वामींना चला म्हणले ना, हं. तर स्वामी मला कुठं ना कुठं फोटो तरी दिसतो स्वामींचा कुठेतरी ऑटोवर. ते हां, चित्र वगैरे हां. असतंय ना, तिथं मला दिसत जाते ते सारखंच. नाही आणि स्वामींना सांगायचं, हां. की हो. माझ्या मिस्टरांबरोबर पण जा असं. त्यांना जरा म्हणते मी सन्मान त्यांना स्वामींनाही सांगते. माझ्या हां, मुलींचं मूल शाळेत गेले की तुम्ही जा त्यांच्यासोबत स्वामी. त्यांनी कुठे आहेत काय नाही बघा. तुम्ही माझी वडील आहेत. तुम्हीच हां, माझा संसार चालवा. माझ्या घरात लक्ष द्या तुम्ही. काय हां. चाललंय काय नाही बघा. हे माझं घर नाहीये तुमचं घर आहे. तुम्ही स्वतःच बरोबर, बघा म्हणते मी सगळ्या गोष्टी. बरोबर, बरोबर. हां. नाही पुढे मला साधं खूप त्यांनी नीट छान पण अनुभव बोलत शेअर नव्हते ताई. कराल ताई तुम्ही. हां. आता मग माझी इच्छा होती. मी स्वामींना आजच म्हणलं मला काही करून मला ताईला अनुभव शेअर करायचाच आहे आणि मला केजळे दादाकडून सेवा घ्यायचीच आहे. हां, हां, हां. हां, मी त्यांचा आवाज ऐकले ना केजळे दादाचा मला एवढा आनंद झाला. त्यांना हं. काय बोला मला काहीच सुचलंच नाही 5-10 मिनिट तरी. आई गं! हां आणि तेवढ्यामध्ये नवरा आल्यानंतर त्यांना तरी मी म्हणले मला नवऱ्यासाठी मुलींसाठी सेवा पाहिजे. एवढंच बोलणं झालं माझं आणि दादाचं. अरे, 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 अरे! हां आणि फोन कट झाला. परत भरपूर वेळेस मी फोन लावले लागलाच नाही फोन. अरे, अरे! नाही तरी मी आता आणखीन लागेल, प्रयत्न लागेल करते. त्यांना. हो, हां. हो. आणि मी कधी नाही ती पहिल्यांदाच केजळे दादांना फोन लावला आणि माझा लागला पण फोन ताई. मग लगेच बाजूला कधीच जाऊन लावले नाही. बोलून घ्यायचं ना ताई? ओ बाजूला जाऊन लगेच बोलून घ्यायचं ना फोनवर. नाही मी चालली होती वरी गच्चीवर चालली होती कारण आता हे आमचं स्वतःचं घर नाही भाड्याचं घर आहे. मग हे शेजारी पाजारचे त्या पण बायका तशाच आहेत चांगल्या नाहीयेत शेजारचे. मग ते हं, लावालावी करतात. मी कुठं घराच्या बाहेर जरी पडले ना लगेच हं. शेजारून फोन जाते की तुमची बायको इकडे गेली तिकडे गेली. ते असं अय्या! सगळ्यांना सांगूनच ठेवलेले घराच्या बाहेर सुद्धा निघायला भाग नाही. लगेच बाप लावालावी करणार. मग मी जिथे तिथे लगेच फोन येणार. कुठेस तो? सांगून गेलीस का मला? हे असं आहे. बघा. हां. आता मी ह्यानी जर नसली कधी मुलींना आणायला गेलं
मी आता वाटत गेले आणि म्हणले स्वामी मला तुम्हाला सांगायचं विसरलंच की माझ्यासोबत चला म्हणून. तर ते तिथं लगेच मला दिसणार पुढं स्वामी लगेच मला दिसते ताई स्वामी. अय्या. म्हणजे तू चल मी आहे तुझ्यासोबत. बघा किती छान हो ताई. कारण नाही मी आज होईल जिवंत आहे. मी माझ्या स्वामीमुळे जिवंत आहे ताई. नाही नाही जिवंतच राहायचं आपल्या मुलांसाठी. बाकी विचार करायचाच नाही ताई वाईट विचार. नाही हो आणि त्यांनी पण करतात ताई. नाही याच्यातली गोष्ट नाही. स्वामींचं नाव घेतात. त्यांच्या जर मनात आलं अक्कलकोटला जाऊ म्हणतात ते अक्कलकोटलाही येतात. आम्ही घाणगापूरलाही जातो. नाही नाही देवदेव मग करतात ताई. हां. होईल त्यांच्यात फरक पडेल ताई भरपूर फरक पडेल. आता बोलते ना असं कधीतरी मला. पण नाही सगळं लक्ष त्यांचं बाहेरच आहे असं. म्हणजे माझ्या नाही आणि माझ्या मुलांवर नाही असं त्यांचं असं. नाही म्हणजे जीवच नाहीये. हे बघा आता तुम्ही अनुभव पण शेअर केलाय ना ताई. हो ना. लवकरच ते सरळ होतील आणि तुम्ही हं. पुढचा अनुभव पण तोच शेअर कराल बघा ताई. हो ताई तुमच्या तोंडात पेढे पडू मी तुम्हाला सांगते. नाही नाही होईल सगळं छान होईल ताई तुमचं. हं? मी आणि शेअर मला करते. तुम्हाला बोललं ना मी स्वामी आईलाच बोलते असं वाटायचं मला. हो ना. हो. काय नाही मी होईल तुमची ताई. व्हिडिओ बघते ना तुमची व्हिडिओ बघितलं की मला खूप प्रसन्न आणि खूप छान वाटते. हो ना. होईल ताई हो. तुमचं खूप छान होईल बघा. पुढचा हो, अनुभवच हो. तुम्ही जो शेअर कराल की अरे मिस्टर केवढे प्रेम करतायत आमच्यावर. किती घरात हो ना लक्ष ताई. देत नक्की, आहेत. नक्की मी शेअर करेन. हो ताई. होईल असं हो आणि एक हं? टाईम असा होता ना की घरात अक्षरशः बसावं पण वाटायचं नाही. पण आता थोडंसं फरक पडलाय. म्हणजे थोडंसं बसावं तरी वाटतंय, समाधान तरी वाटतंय घरामध्ये. हां, हां, हां. हां. आधी घरात काहीच आणून द्यायचे नाहीत. आता हां. थोडे तरी आणून द्यायलेत घरामध्ये. नाही पूर्ण लक्ष देतील बघा ताई ते. हां आणि मला काय म्हणले एक दिवस, "तू एवढी सेवा करायलीस तुला काही म्हणजे संन्यासच घ्यायचंय का?" असं म्हणले मला. मी हां, म्हणले, हां. "नाही" म्हणले. मी स्वामींना म्हणले, "स्वामी एकतर माझ्याकडून तरी सेवा करून घ्या" म्हणलं. "नाहीतर त्यांना कुठेतरी कामाला तरी पाठवा" म्हणलं. तर हां, हां. स्वामींनी त्यांना त्यांनी म्हणजे प्लॉटिंगचे व्यवहार करतात असं. दुसऱ्याचे जमीन प्लॉट वगैरे विकून देतात असं. हां, तर हां. एक साईडचं काम चालू झालं आणि स्वामींनी त्यांना पाठवले. त्याच्या दुसऱ्या दिवशीच तिकडे पाठवलं त्यांना अरे कामावर. वाह! मग हां. बघा बरं. हो आणि मी मी असंच मोबाईलचे तुमचे जे व्हिडिओ असतात ना ताई त्याच्यावरतीच बघून मी सेवा घेते आणि तीच हां. सेवा करते मी. मग काय? हां. बरोबर आहे. तारक मंत्र, माला मंत्र, ऐक्य मंत्र, हां. परत ते घोरकाष्टक स्तोत्र, हां, हां, हां. 11 माळी जप, 3 बरोबर. अध्याय, रोजचे 3 अध्याय, परत कालभैरव अष्टक हे हं, जे आहेत ना हं. हे मी रोजच्या रोज करते. स्वामीला म्हणते तुम्हीच माझ्याकडून करून घ्या. मग मला ताई कसं वेळ भेटते बरोबर. कामातून 3 मुलींमधून कसा वेळ भेटते की ते मला काहीच माहिती नाही. स्वामी मी बसले ना हं. माझ्याकडून 1-1, 2-2 तास सेवा करून घेते. म्हणजे तुम्हीच करून घ्या माझ्याकडून स्वामी. अरे वाह! बघा किती हां. छान. ते बरोबर मी एका ठिकाणी बसले ना माझ्याकडून त्या सगळ्या सेवा स्वामी करून घेतात माझ्याकडून. हां ना? हां. हो. होईल, होईल. सगळं छान होईल. पुढचा हो अनुभव ताई. तुम्ही खूप छान शेअर कराल बघा. आणि हो, जास्त हो. नक्की. टेन्शन घेऊन सेवा नाही करायची. जसं जमेल नाही, तसं नाही. करा. हं? हो, हो. मी म्हणते स्वामींना माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि माझं हां. टेन्शन फ्री करून घ्या. मला असं बसल्यानंतर इथं वाटू नये सुद्धा की मी असं टेन्शनमध्ये करायले, माझं हे काम राहिले, ते काम राहिलं. हां, असं हां. काहीच नाही. मी बिनधास्त बसून बिनधास्त सेवा करते. तुम्हीच असंच घरात लक्ष द्या करायचं. म्हणते. हां, हो आणि मला अगदी. कुठली अडचण पण येत नाही ताई कधी सेवा करताना. नाहीच येणार ताई. हां, कारण तुमची स्वामी आहेत एकदम ना त्याच्यामुळे मनापासून स्वामी सगळं करून घेतात. करून घेणार आणि हो, हो. तुम्हाला इतका सुंदर अनुभव देतील ना, तुम्ही हो ना. स्वप्नातलं वाटेल तुम्हाला सगळं. मी तेच नाही मी तुम्हाला बोलायले ना तेव्हापासून माझ्या अंगाला काटा येतोय मी सांगते तुम्हाला. आई गं! आणखीन पण ते शहारे जात नाहीत माझ्या अंगावरचे. आणखीन हे चालूच आहे. मी जसं बोलायला सुरुवात केली ना तेव्हापासून ते चालूच आहे. बापरे! अंगाला काटा यायचं माझं. हं, थांबतच हं. नाही ते. नाही म्हणजे होईल. आताही मी बोलायले तरी स्वामी माझ्या सोबतच आहेत ते बघा. त्यांनी मला असं हे पूर्ण हे व्हायले. हो ना? हो, मी आताच इथं बसून म्हणजे ते माझ्याकडे ते मंत्राचं ते हे ना ते आपण बटन दाबून श्री स्वामी हो, समर्थ हो, बसून हो. असते ना. मग मी ते पिरियड्समध्ये पण आपल्याला देवाकडे जाता येत नाही. मग ते बसून त्याचे बटन दाबून करते मी. आणि म्हणले स्वामी मी आताच म्हणले की मी ताईसोबत अनुभव शेअर करणार. तर ते बघा लगेच तुमचा इथून उठून गेली तिकडं. तर हां. 2च अर्धा तास पण झाला नाही तर लगेच तेव्हा तुमचा फोन आला. बघा. हां, कारण मला संध्याकाळी मिस्टरांच्या समोर बोलता येत नाही ना नाही, त्यांच्यासमोर. नाही. बरोबर, हां, बरोबर. म्हणून मग मी तुम्हाला दुपारीच फोन केला होता. नाही, नाही. खूप छान ताई. आणि ताई तुम्ही पण एवढं छान बोलता, एवढं सांगता. तुमच्या ऐकण्यातून, बोलण्यातून सुद्धा माणसाला प्रेरणा मिळते ताई. मी तेच घेतली तुमच्याकडून सगळं. स्वामीच आहेत ताई हां. सगळं. आपण कोण नाही शेवटी. हो ना. हं. होईल नाही मला तुमचं हे खूप तुम्हाला सगळं छान होईल. सांगायचं होतं. आज मला खूप हलकं वाटतंय ते तुम्हाला बोलल्यानंतर. आणि खूप आनंद, एवढा आनंद झालाय ना मी शब्दात तर सांगूच शकत नाही. हं. एवढा आनंद झालाय मला. बघा तुम्हाला आजपासूनच हो. छान अनुभव यायला लागतील ते. हो, हो. मी काय म्हणते, मी हातात जरी माळ धरले ना, माझी माळ आपोआप खालती येते असं पूर्ण. अरे वाह! बघा. हां, मी काहीच बोलत नाही. हातात माळ जरी धरली ना, हं. रुद्राक्षाची माळ हलते, तुळशीची माळ पण हलते. माझा बेल जे आहे ना, मी त्याच्यावर सुद्धा हे ट्राय केलेलं आहे.
म्हणजे हा. खरंच हे त्याच्यावर होतंय का ते हे येऊन माझं बेल सुद्धा हलतो ताई असं. बापरे. आम्ही लिंगायत आहेत आम्ही. मग ते हा. बेल पण धरते ना मी, तर मग खाली बेल आहे आणि मला असंच माझ्या गुरुचरित्राच्या पारायण काळामध्ये एक म्हणजे असं गुरुवारच्या दिवशी ते पण एक जण असे साधू आले होते. मग त्यांनी मला म्हणलं मला आम्ही असं असं ह्याला घाणगापूरला चालेल, तुला काय दक्षिणा घडते ते दे. मग मी माझ्याकडे 101 काही असं कितीतरी होते, मी त्यांना दिले आणि त्यांनी मला रुद्राक्ष दिली. मग ते दर गुरुवारी येत गेले असं. मग येत गेल्यानंतर मी त्यांच्याकडून घेतली अशी रुद्राक्ष 3-4 रुद्राक्ष होते. मग जेव्हा मला माझ्या सासऱ्यांनी करणी केली ना, तेव्हा ते एक स्वामीनेच माझ्याकडून ते रुद्राक्ष काढले. म्हणजे मी ड्रॉवरमध्ये ठेवले होते ना ते. त्यांनीच मला काय बुद्धी घातली, ती एक रुद्राक्ष पाण्यात टाकून तिचं पाणी मला घ्यायला लावलं. एक रुद्राक्ष गळ्यात बांधायला लावलं आणि एक रुद्राक्ष देवाऱ्यात ठेवायला लावला त्यांनीच मला. हां, मग त्याच्यामुळे मला आणखीन फरक पडला आणि ते रुद्राक्ष मी गळ्यातच घातली. मग ती बेल मी असं धरते ना हातामध्ये, श्री स्वामी समर्थ म्हणण्याच्या आधीच ते माझं बेल पूर्ण हालायला लागतंय. कधी गोल गोल फिरतंय, कधी अशी आजूबाजूला इकडं तिकडं. हां, म्हणजे एवढं हे मला म्हणजे स्वामींचं खूप आहे. आहे. मी म्हणते तुम्ही घरात आहेत का, तरी म्हणलं ना मला ते आहेत म्हणून दाखवणार म्हणजे दाखवणारच असं मला ते. किती छान. आणि मी पहिल्या सुरू ज्यावेळेस 3 गुरुचरित्राचे पारायण केले ना, तेव्हा मला असं म्हणजे स्वप्नातच दाखवलं की बाहेर मी सकाळी उठण्याच्या आधीच की मी अंगण झाडायला उठले आणि बाहेर 3 फड्याचं साप आहे असं. बापरे. हां, हे मला असं स्वप्नातच दाखवून दिलेलं त्यांनी मला. मला एक वेळेस स्वामींचं पण दर्शन झालेलं आहे स्वप्नामध्ये, महाराजांचं झालेलं आहे दर्शन, तुळजापूरच्या आईचं झालेलं आहे, येरमाळ्याच्या आईचं पण दर्शन झालेलं आहे मला. अरे वा. हो. खूप छान ताई. मी शेअर करते हं ताई. हो. श्री स्वामी तुम्हाला समर्थ. बोलून खूप बरं वाटलं ताई. श्री स्वामी समर्थ. आता पुढचा अनुभव मस्त शेअर करा अजून. हो. नक्की ताई. मी तुम्हाला आठवणीनं फोन करून तुमच्यासोबत अनुभव शेअर करते. माझं सगळं चांगलं होऊ दे तुमच्या आशीर्वादाने. होणारच ताई. हो ताई. श्री स्वामी समर्थ हो. ताई. श्री स्वामी समर्थ.